नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे। उद्या आहे नागपंचमी, तर नागपंचमीसाठी आपण पूर्वतयारी काय करावी जेणेकरून आपली उद्या गडबड होणार नाही तेच तुम्हाला मी ते सांगणार आहे। तर त्यासाठी आपल्याला डाळ जी आहे ती निवडून घ्यायची, त्याचबरोबर ती आपल्याला स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घ्यायची, नंतर ती आपल्याला शिजून घ्यायची आहे। पुरण जे आहे ते आपल्याला आदल्या दिवशीच वाटून ठेवायचं आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपली जी गडबड असते ती अजिबात होत नाही। बघा आता 1 पाण्याने मी स्वच्छ अशी ती धुवून घेतलेली आहे आणि आता मी पुन्हा यात पाणी टाकून घेतलेले आहे। आता याला झाकण लावून याच्या आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहे। शक्यतो तुम्ही डाळ जी आहे ती विकतची आणण्यापेक्षा घरची जर वापरली तर ती डाळ लवकर शिजून तयार होते, त्याचबरोबर आपल्या पुरणपोळ्यांची चवही खूप छान लागते। आता इथे मी गूळ घेतलेला आहे, गूळ देखील आपल्याला चिरून घ्यायचा आहे। तुम्हाला डाळ जरी शिजून ठेवायची नसली तर तुम्ही गूळ चिरून ठेवायचा आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला पटापट आपलं काम आवरतं, जास्त गडबड अशी होत नाही। कारण नागपंचमीची मुलांना सुट्टी नसते, त्या दिवशी आपल्याला त्यांचा डबा देखील करायचा असतो, काही बायकांना ऑफिसला देखील जायचं असतं। तर तुम्ही ही जर पूर्वतयारी करून ठेवली तर तुमची कामं खूप पटापट आवरतात। तर त्यासाठी बघा मी इकडे गूळ घेतलेला आहे आणि गूळ घेताना शक्यतो काळसर रंगाचा घ्यायचा आहे, कारण हा ऑर्गॅनिक गूळ असतो, याची चवही खूप छान येते। खूप ऑरेंज असा गूळ घ्यायचा नाही आहे। आता या पद्धतीने आपण गूळ जो आहे तो चिरून घेतल्यामुळे तो काय होतं की डाळीमध्ये पटकन मिक्स होतो आणि आपला गॅसही वाचतो आणि वेळही वाचतो। आता आपण या वाटीने 1 वाटी डाळ घेतली होती, तर याच वाटीने मी गूळ देखील घेणार आहे। समप्रमाणात डाळ आणि गूळ घ्यायचे, म्हणजे आपल्या ज्या पुरणपोळ्या आहेत त्या मस्त अशा मापात गोड होतात। आता बघा इकडे मी 1 वाटी हा गूळ चिरून घेतलेला आहे। आता पुरणपोळीचं जे पीठ असतं ते पीठ नेहमी चाळून घ्यायचं। मला आठवतंय माझ्या आईची कायम ही पूर्वतयारी असायची की ती पीठ पहिले चाळून ठेवायची आदल्या दिवशी, कारण दुसऱ्या दिवशी खूप गडबड होते। म्हणून मग एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे, तो या पद्धतीने आपल्याला एखाद्या मोठ्या भांड्याला बांधून घ्यायचा आहे। शक्यतो पीठ चाळण्यासाठी या पद्धतीचं मोठं भांडंच घ्यावं, म्हणजे आपल्याला सरफेस भरपूर मोठा भेटतो आणि आपलं जे पीठ आहे ना ते पटकन चाळून तयार होतं। एखादं मलमलचं कापड असेल तर ते देखील तुम्ही ते घेऊ शकतात। आता या पद्धतीने आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे। इकडे आपलं डाळ जी शिजत ठेवलेली होती ती डाळ देखील शिजलेली आहे, त्याचं पाणी देखील आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे, म्हणजे ते आपल्याला आपण जे आमटी बनवणार आहोत किंवा आमच्याकडे त्याला सार बोललं जातं त्यामध्ये वापरलं जातं। आपलं पीठ देखील चाळून मऊसूत असं हे तयार झालेलं आहे। आता ही जी डाळ आहे ती आपण कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे। पाणी मी इकडे त्यातलं काढून घेतलेलं आहे। डाळ आपण कुकरमध्ये टाकून घेऊयात आणि आपण जो गूळ किसून घेतलेला आहे किंवा चिरून घेतलेला आहे तो यात टाकून घ्यायचा आणि तो आपल्याला व्यवस्थित डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। ही जी तयारी आहे ना ती खूप महत्त्वाची असते। ही तयारी जर तुम्ही अगोदर करून ठेवलीत तर दुसऱ्या दिवशी बघा तुमची कामं पटापट आवरून तुम्ही दुसरी देखील कामं त्या दिवशी करू शकतात। आता हा जो गूळ आहे तो आपण चिरून घेतल्यामुळे काय होतं, डाळीमध्ये तो लवकर मिक्स होतो, त्याचं लगेचच पाणी होतं। आता हे मिश्रण अगोदर पातळ होणार आहे, नंतर ते पुन्हा घट्ट होईपर्यंत आपल्याला कंटिन्युअसली हे ढवळत राहायचे। चवीपुरतं आपल्याला यात मीठ टाकून घ्यायचे, म्हणजे आपल्या पुरणाची चव आणखीनच वाढते। आता हे व्यवस्थित मिक्स करून पुन्हा ते आपल्याला घट्ट होईपर्यंत कंटिन्युअसली ढवळत राहायचे। त्याचा कलर चेंज होतो आणि घट्ट असं ते होतं। तर बघा आता या पद्धतीने मी हे पुरण शिजून घेतलेले, घरची डाळ असल्यामुळे बघा किती मऊसूत ते शिजून तयार झालेले आहे। आता इथे मी वेलची पूड घेतलेली, ही जी वेलची पूड आहे ती आपल्याला पुरणामध्ये मिक्स करून घ्यायची आणि पुरणाच्या चाळणीने हे जे पुरण आहे ते मी वाटून घेणार आहे। तशी इथे मला काही गरज वाटत नाही, कारण खूप मऊसूत असं हे पुरण शिजलेलं आहे। तरी देखील कुठे काही कण राहिले असतील तर आपण सावधगिरी म्हणून हे जे पुरण आहे ते पुन्हा चाळणीने व्यवस्थित वाटून घेणार आहोत आणि मस्त असं ते मऊसूत बनवून घेणार आहोत। खूप छोट्या छोट्या टिप्स असतात, त्यामुळे आपल्या ज्या पुरणाच्या पोळ्या आहेत ना त्या मस्त अशा मऊसूत बनवून तयार होतात। तुम्ही त्या नक्की फॉलो करा। ही पूर्वतयारी जर तुम्ही केलीत तर आपण दुसऱ्या दिवशी बाकीची देखील कामं करू शकतो। त्या दिवशी आपल्याला भरपूर कामं असतात, पूजेची तयारी करावी लागते, जसं की फुलं आणावी लागतात, पुन्हा आपल्याला रांगोळी काढणे, भरपूर अशी कामं त्या दिवशी असतात। तर बघा आता या पद्धतीने मी हे जे पुरण आहे ते संपूर्ण वाटून घेणार आहे। ह्या चमच्याच्या साहाय्याने रगडून आपल्याला आता संपूर्ण पुरण वाटून घ्यायचं आहे। काही ठिकाणी पुरणपोळी कलरला चांगली पिवळी दिसावी म्हणून यात हळद देखील घातली जाते, परंतु मी हळद कधीही वापरत नाही। ओरिजिनल जो आपला पुरणाचा कलर असतो तोच खूप छान असतो, त्यामुळे वरतून मी पिठात किंवा मग पुरणात देखील हळद टाकत नाही। बघा या पद्धतीने मस्त असं आपलं हे पुरण वाटून तयार झालेलं आहे। आता आपण लसूण देखील सोलून ठेवायचं आहे, कारण आपल्याला सार देखील करायचा असतो, त्यासाठी आपल्याला लसूण सोलून ठेवायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही कांदा देखील भाजून ठेवू शकतात, फुलं देखील आणून ठेवू शकतात। भरपूर अशी तयारी असते जी आपण करू शकतो।